मुख्यमंत्री फडणवीसांविषयी जरांगेंची पुन्हा एकदा पातळी सोडून टीका। शिंदेंना चांगला माणूस असल्याचं प्रमाणपत्र देताना फडणवीसांविषयी अनुद्गार। सहा दिवसांमध्ये ओबीसींच्या 12 मागण्या मान्य। ओबीसींच्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपये मिळणार। नागपूरमध्ये सुरू असलेलं ओबीसींचं साखळी उपोषण समाप्त। मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकमधील घर आणि कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ। मराठा आरक्षण जीआरच्या संदर्भातल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट। उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट। सिल्वर ओकवरच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। नवी मुंबईमधल्या सिडकोच्या 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याची उच्चाधिकार समितीकडून दखल। मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशीचे निर्देश। आमदार रोहित पवार यांची एक्सवरून माहिती। सिंधुदुर्गामध्ये भाजपचे निर्णय नारायण राणे घेतात। जिल्हाध्यक्षांच्या पत्राला किंमत देत नाही। कुडाळ नगरपंचायतीमधील 6 नगरसेवकांच्या निलंबनावर निलेश राणेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी गणेशोत्सवामध्येच आणली दिवाळी। जीएसटीचे 5 आणि 18 असे दोनच दर राहणार। 12 आणि 28% दर 22 सप्टेंबर पासून रद्द। नागपुरातल्या बाजारगावजवळ सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये स्फोट। एका कामगाराचा मृत्यू, 17 जण जखमी। प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर दूरपर्यंत उडाले। कर्जतमध्ये धर्मावर आधारित टाउनशिप उभी राहत असल्याच्या तक्रारीची मानवाधिकार आयोगाकडून दखल। सरकारकडे अहवाल मागितला। खासगी कंपन्यांमध्ये आता 9 ऐवजी 12 तासांची ड्युटी। राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। ओव्हरटाईमचा मोबदलाही मिळणार। राज्यातल्या धरणांमधला सरासरी पाणीसाठा 85%, मोठ्या धरणांमध्ये तर 93% पाणीसाठा। पुणे आणि कोकण विभागामध्ये 97%, तर नाशिकमध्ये 93% जलसाठा।